नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मनात काही लोकांविषयी, काही व्यक्तींविषयी एक मतभिन्नता असली तरी आदर असतो. आणि अशी माणसं जेव्हा विचित्र विक्षिप्त वागतात तेव्हा खंत वाटते. सुशीलकुमार शिंदे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते हसरे, सगळ्यांशी जुळवून घेणारे, सगळ्या समाजाच्या घटकामध्ये ज्यांच्याविषयी आदराची भावना दीर्घकाळ राहिलेली आहे, असा माणूस जेव्हा काहीतरी अनावश्यक बोलून स्वतःकडे रोष ओढवून घेतो तेव्हा वाईट पण वाटतं. शरद पवारांवर मी सडकून टीका करतो. सुशीलकुमार शिंदे यांचं राजकारण मला कधी आवडलं अशातला भाग नाही, पण हा मात्र सुसंस्कृत सभ्य माणूस आहे असं मी मानत होतो. पण काल परवा त्यांनी अचानक जे काही वक्तव्य केलं ते खरोखरच धक्कादायक होतं. खरोखर धक्कादायक होतं. आपल्याला भाजपच्या एका खूप बड्या नेत्याकडून ऑफर मिळाली. हे असं पिल्लू सोडून देण्याची सुशीलकुमारांना काय गरज होती हे मला कळलेलं नाही. एक तर वय त्यांच्याबरोबर नाही, कारण त्याविषयी बोलताना नंतर त्यांनीच स्वतः आता आपण 83 वर्षाचे आहोत, म्हणजे ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आपण निरुपयोगी आहोत हे स्वतःच सांगून टाकलं. मग ऑफर नेमकी कशासाठी असेल? मित्रांनो, ऑफर असते तेव्हा देवाणघेवाण असते. असं सुशीलकुमार शिंदे भाजपला काय देऊ शकणार आहेत यालाही महत्त्व आहे. आणि ज्यावेळेला त्यांच्यामुळे कुठचीही भर भाजपच्या राजकीय फायद्यामध्ये पडणार नसेल तर मग सुशीलकुमारांना भाजप ऑफर कशाला देईल? आणि नसेल तर असं वक्तव्य करून सुशीलकुमार यांनी नेमकं मिळवलं काय असा प्रश्न पडतो. की जशी एक स्पर्धा महाराष्ट्रात अलीकडे अनावश्यक बोलून कशी बशी वारेमाप प्रसिद्धी मिळवायची किंवा वादग्रस्त व्हायचं आणि त्यातून जरा परत प्रकाश झोतात यायचं, असं करण्याची एक राजकीय स्पर्धा आजकाल सुरू झालेली आहे. आणि दुधखुडी मराठी माध्यमं आणि पत्रकार त्याला नको तितकं स्थान देत असतात व त्याचा फायदा उठवायचा म्हणून सुशीलकुमार असं बोलले का? एकतर त्यांची कारकीर्द जवळजवळ 50 वर्षापेक्षा अधिक आहे. शरद पवारांच्या खालोखाल महाराष्ट्रात ज्या नेत्याची राजकीय प्रदीर्घ आहे त्यामध्ये सुशीलकुमारांचा नंबर दुसरा लागेल. आज आपली जागा विधानसभेची त्यांनी आपल्या मुलीकडे सोपवलेली आहे. त्यांची कन्या पण मला वाटते 2 किंवा 3 टर्म आमदार झालेली आहे. असं असताना आपल्याला भाजपच्या बड्या नेत्याकडून ऑफर होती. हे पिल्लू सोडून देऊन सुशीलकुमार नेमकं काय साधू बघतात हे कळत नाही का? सुशीलकुमारांना आपला स्वतःचा पूर्वेतिहास आठवतच नाही आहे का? आठवत नाही आहे त्यांना पूर्वेतिहास. राजकारणात ज्या प्रकारची वाटचाल सुशीलकुमारांनी केली आहे ती फार चांगली होती. त्याचा शेवटही चांगला असावा. आपणच आपल्या आजवरच्या राजकीय इतिहासावरून बोळा फिरवायचा नाही एवढं तर सुशीलकुमार शिंदे यांना कळतं असं मी मानतो. त्यांच्या नावावर बरेच विक्रम आहेत. 11 वर्ष सलग महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून बजेट मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे माझ्या माहितीप्रमाणे. कदाचित एखादं वर्ष कमी जास्त असेल. पण सांगायचा हेतू असं की या वयामध्ये हे असले चाळे, मी चाळे म्हणतो याला, शरद पवारांना शोभतात. कारण शरद पवारांचं आयुष्य कधीही गंभीर राजकारणात नव्हतं. शरद पवारांनी जे राजकारण केलं ते उचापतखोर होतं. त्यातून त्यांचा फायदा झाला नाही, इतरांचं नुकसान मात्र झालं. सुशीलकुमार आता उतार वयामध्ये नेमक्या त्या दिशेने वाटचाल करायला निघालेत का? कारण जी काय माहिती माझ्यासारख्याने ऐकलेली आहे की सुशीलकुमारांना मुळातच राजकारणात आणणारे शरद पवारच होते. 50 वर्षापूर्वी एका पोटनिवडणुकीतून सुशीलकुमार शिंदे हे राजकारणात आले.
74 साली माझ्या मते. 1972 साली त्यांना विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि त्यासाठी सरकारी नोकरी सोडून ते राजकारणात आले होते आणि पवारांच्या आग्रहाखातर आणि विनंतीमुळे असेल पण ते आले होते. पण 1972ची जी निवडणूक होती बांगला युद्धानंतर झालेली विधानसभेची, तेव्हा त्यांना उमेदवारी पाहिजे होती, ती मिळाली नाही. पण योगायोग असा की 2 वर्षात सोलापूरमधला त्यांच्या मूळ गावापासून किंवा जिल्ह्यातला एक मतदारसंघ मोकळा झाला आणि तिथे पोटनिवडणुकीला सुशील कुमार उभे राहिले आणि निवडून आले आणि मंत्रिमंडळात पण गेले. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की तिथपासून केंद्रीय गृहमंत्री होण्यापर्यंत सुशील कुमार शिंदेनी मजल मारली. ही छोटी गोष्ट नाही आहे. हे शरद पवारांना पण शक्य झालं नाही. शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत गेले पण त्यांना गृहमंत्री होता आलं नाही, उपपंतप्रधान होता आलं नाही, अर्थमंत्री होता आलं नाही. नरसिंह रावांनी त्यांना संरक्षण मंत्री करून जवळपास नगण्य स्थान दिलेलं होतं आणि कृषीमंत्री शरद पवार असताना सुशील कुमार गृहमंत्री झाले. ही फार मोठी झेप आहे मित्रांनो, फार मोठी झेप आहे. आणि मला आठवतं त्याप्रमाणे सुशील कुमार गृहमंत्री होणार अशा जेव्हा बातम्या यायला लागल्या होत्या 10 वर्ष 12 वर्षापूर्वी, तेव्हा शरद पवार कमालीचे अस्वस्थ झाले होते. कारण सुशील कुमार गृहमंत्री झाले तर UPAच्या सरकारमध्ये ते 2 नंबर होणार होते, 2 नंबर होणार होते. आधी मला वाटतं कुठला तरी अगदी बहुतेक वीज पॉवर खात्याचे, वीज निर्मिती खात्याचे मंत्री होते सुशील कुमार आणि त्यांना एकदम गृहमंत्री केलं सोनिया गांधींनी. शरद पवार कमालीचे अस्वस्थ होते कारण मंत्रिमंडळात 2 नंबरचं स्थान आपल्या चेलेला मिळालं आणि आपण अडगडीत पडलोय याच्या वेदना होत्या. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच वेळेला जी काय शेती उत्पन्न, शेतीमाल, त्याच्या किमती चढ उतार, कांद्याच्या किमती, यामुळे शरद पवार इतके बदनाम झाले होते की त्यांच्या मूळ कृषी खात्याचे, मला वाटते त्यातला नागरी पुरवठा किंवा अन्न पुरवठा वगैरे खातं वेगळं काढण्यात आलं होतं. शरद पवारांकडे असलेल्या मंत्रिपदाची खातीसुद्धा काही कमी करण्यात आली होती. आणि अशा वेळेला सुशील कुमार शिंदे हे गृहमंत्री होणार याची वेदना शरद पवारांना झालेली होती. म्हणजे इतक्या मोठ्या पदापर्यंत सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो, सोपी गोष्ट नाही आहे. 2008च्या त्या गडबडीनंतर सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा झाले होते. मला वाटते 2004मध्ये 5मध्ये मला आठवत नाही, पण ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले. सांगायचा हेतू असा मित्रांनो, सांगायचा हेतू असा आहे की ज्या वेळेला आपण इतक्या उच्च पदावर जाऊन पोहोचलो त्यानंतर बाष्कळ बडबड करू नये एवढं भान सुशील कुमारनी ठेवलं पाहिजे. ते त्यांनी एकदाच सुटले. अदरवाईज आपण ज्या पदावर आहोत त्या पदाची मान्यता आणि प्रतिष्ठा राखायची असते. हे पथ्य सुशील कुमार शिंदेनी खूप पाळलेलं आहे, खूप पाळलेलं आहे. अपवाद फक्त एक आहे की 2014च्या लोकसभा निवडणूक येता येता सुशील कुमार गृहमंत्री होते आणि जयपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं लोकसभा निवडणुकीपूर्वी, ज्यामध्ये राहुल गांधी यांचा राज्याभिषेक झाला. पप्पू पास हो गया हा शब्द तिथून सुरू झाला. राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या संघटनेत एक महत्त्वाचं पद निर्माण करण्यात आलं आणि देण्यात पण आलं. त्या जयपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये सुशील कुमार शिंदेनी असंच एक भरकटलेलं वाक्य उच्चारलं होतं आणि त्यानंतर त्यांना त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. विरोधी नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी अक्षरशः धारेवर धरलं होतं. हात जोडायची पाळी सुशील कुमार शिंदे यांच्यावर लोकसभेमध्ये आणि संसदेत आली होती. संघाच्या शाखेवर दहशतवादाचं आणि घातपाताचं प्रशिक्षण दिलं जातं असा बेछूट आरोप
सुशील कुमार शिंदेने केला होता आणि हवेतला नव्हता. शरद पवार मला एक शेतकरी भेटला, तिथे एक ग्रामीण माणूस भेटला असं शरद पवार हवेतल्या थापा मारतात असं नाही. सुशील कुमार शिंदेनी डायरेक्ट गुप्तचर विभागाचा रिपोर्ट असा उल्लेख केला होता आणि त्यामुळे संसदेमध्ये विरोधी नेत्या सुषमा स्वराज यांनी सुशील कुमारांना धारेवर धरलं होतं. एकदा तो विषय गुंडाळा, आणखीन तो विषय वाढवू नका म्हणून संसदेमध्ये सुशील कुमारांनी हात जोडलेले पण मला आठवतात. चित्रण कुठेतरी मी बघितलं होतं. ते त्यांनी बोलायची गरज नव्हती, पण सोनिया गांधींना, प्रियंका वाड्रांना, राहुल गांधींना खुश करण्यासाठी सुशील कुमार तसं बोलले होते. अन्यथा त्यांच्या तोंडून अशी काही विचित्र वाक्य गेली, वक्तव्य झाली आणि सुशील कुमारांना शरणागत व्हावं लागलं, मान खाली घालावी लागलं. अशी त्यांची कारकीर्द नाही आहे जी शरद पवारांची आहे. पण पवार आणि सुशील कुमार हे अत्यंत जवळचे आणि समांतर चाललेले महाराष्ट्रातले दोन राजकारणी आहेत. शरद पवारांवर वारंवार पाठीत खंजीर खुपसला, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा जो आरोप होतो, त्यातले एक साथीदार सुशील कुमार शिंदेसुद्धा होते. 78 साली मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शरद पवारांनी ज्या काय कसरती केल्या, उचापती केल्या, तेव्हा वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून 4 मंत्री बाहेर पडले होते. त्यातल्या एका मंत्र्याचं नावसुद्धा सुशील कुमार शिंदे होतं. शरद पवार, सुशील कुमार शिंदे, त्याच्यानंतर प्रकाश सोळंके, सुंदरराव सोळंके, हे मला वाटते प्रकाश सोळंकेंचे वडील आहेत का मला माहीत नाही, पण सुंदरराव सोळंके हे तिसरं नाव होतं आणि मला वाटतं दत्ता मेघे हे चौथं नाव होतं. या 4 लोकांनी अचानक वसंतदादा मंत्रिमंडळातून राजीनामे दिले आणि अधिवेशन चालू असताना, विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना वसंतदादा तिरपुडे यांचं सरकार कोसळलं होतं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा शरद पवार म्हटलं की वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे याची चर्चा खूप होते. पण त्यांचे जे इतर सहकारी होते आणखीन 3 आणि 20 आमदार होते, त्यांचा उल्लेख सहसा होत नाही. तर त्या 4 मंत्र्यांपैकी एक सुशील कुमार होते. पण हा आरोप पाठीत खंजीर खुपसणे हा शरद पवारांवर वारंवार होत राहिला. तरी साथीदार असूनही सुशील कुमार शिंदे यांच्यावर तो आरोप कधीही झाला नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात झाला असेल, पण नंतरच्या काळात लोक विसरून गेले 40 वर्षात की त्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या टोळीमध्ये सुशील कुमार शिंदेंचा सुद्धा समावेश होता. त्याच्यावर कधी चर्चा झाली नाही. आज पण कुठेही विषय आला की शरद पवारांवर पाठीत खंजीर खुपसला हे अगत्याने सांगितलं जातं. पण सुशील कुमार शिंदे त्यातून सही सलामत निसटलेले आहेत. हा सगळा इतिहास तेवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो. आणि आता वय झालं आहे, त्यांनी स्वतः सांगितलं माझं वय आता 83 झालं आहे. मग 83 झाल्यानंतर ज्या काळजीपूर्वक वक्तव्य करावी हे भान सुटलं कसं? मला खंत एवढ्यासाठी वाटते की मी सुशील कुमारांना उठता बसता टीका करणारा नाही आहे. त्यावेळेला ते गृहमंत्री असताना हा जो विषय सांगितला, संघाच्या शाखेमधले घातपात वगैरे वगैरे, कधी काळी सोलापूरमध्ये सावरकरांच्या स्मारकाचं उद्घाटन सुशील कुमारांनी केलेलं आहे. ते इतक्या टोकाचे हिंदुत्ववादी झाले, आपले हिंदू विरोधी झाले राहुल गांधी सोनिया गांधींना खुश करण्यासाठी, की थेट संघावर दहशतवादाचं प्रशिक्षण इतका आरोप करण्यापर्यंत गेले. याला तोल सुटणं म्हणतात मित्रांनो. आणि आता तर मला त्याच्या पलीकडचा तोल सुटला असं वाटतं, कारण हे विधान अत्यंत बिनबुडाचं आहे. कोणीही तुम्हाला ऑफर देईल तर ती ऑफर त्यालाही फायदेशीर असली पाहिजे. भाजपच्या लोकांना आज याचा फायदा काय आहे याचा खुलासा निदान सुशील कुमार शिंदेनं करता आला पाहिजे. त्याने आणखीन पुढे खुलासा केला आहे. प्रणितीचं मला माहीत नाही, प्रणिती स्वतंत्र विचाराची आहे आपली कन्या.
पण मी जाणार नाही. जाणार नव्हता तर याचा उल्लेखसुद्धा करण्याची गरज नव्हती. आपलं स्थान आता काँग्रेस पक्षात सुद्धा डळमळीत राहिले, कारण एकूण देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचं स्थानसुद्धा पुरतं डळमळीत झालेलं आहे. ज्या पक्षाला भविष्य नाही अशा पक्षात आपण निष्ठावान राहणार आहोत असं सांगून सुशील कुमारांनी नेमकं मिळवलं काय, आणि आपल्या निष्ठा सिद्ध करण्यासाठी ज्या वेळेला त्यांना भाजपचा आधार घ्यावा लागतो तेव्हा ते एक गोष्ट विसरतात की सुशील कुमार शिंदे यांनी भाजपवर आणि संघावर शाखांमध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जातं असा आरोप केलेला आहे. त्यामुळे सुशील कुमार शिंदेंचा भाजपला किती फायदा होईल माहीत नाही, पण भाजप आणि त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये कमालीची नाराजी पसरेल. कारण जे काय हिंदू दहशतवाद हा शब्द प्रस्थापित करण्याचा 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी प्रयास झाला, त्यातला एक महत्त्वाचा आधारस्तंभ सुशील कुमार शिंदे यांचं हे वक्तव्य होतं. अशा माणसाला या वयामध्ये भाजपत घेऊन नेमकं काय साधू शकतंय आणि भाजपला त्याची गरज आहे का? जो सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो सोलापूर जिल्हा, त्याच सोलापूर जिल्ह्यातला लोकसभेचा सोलापूर मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघात लागोपाठ 2दा सुशील कुमार शिंदे यांचा भाजपच्या उमेदवाराने लगातार 2दा पराभव केलेला आहे. जिंकलेला एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षातला आपल्या पक्षामध्ये आणणं समजू शकतं, ती गोष्ट समजू शकते. पण ज्या पक्षाचा एवढा मोठा उमेदवार आपण पराभूत केला आहे त्याला बोलवणं हे कुठल्या तर्कशास्त्रामध्ये बसतं? हे सुशील कुमारांनी निदान सांगावं की मी भाजपमध्ये आल्यामुळे भाजपचा असा फायदा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मला अशी ऑफर आली. ऑफर म्हणजे काय असते? एखादं टेंडर निघतं किंवा एखादी वस्तू विकायची असते किंवा जिओ वगैरे मोबाईलच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात. त्या ऑफर्स कंपनीलाही लाभदायक असतात आणि जे लोक ती ऑफर घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक असतात. भाजपत जाणं सुशील कुमारांना कुठे लाभदायक आहे माहिती नाही, आणि भाजपला सुशील कुमार त्यांच्या पक्षात आल्यामुळे कुठला लाभ होणार आहे याचाही खुलासा कुणी करू शकत नाही, खुद्द सुशील कुमार शिंदे करू शकत नाहीत. मग ही असले अफवा किंवा पुड्या सोडण्यातून स्वस्तातली प्रसिद्धी मिळवणं या पलीकडे दुसरा काय हेतू असू शकतो? मला वाटतं बावनकुळे किंवा चंद्रकांतदादा पाटील यांनी याविषयी केलेला खुलासा मला अधिक तर्कशुद्ध वाटतं. जाता जाता कोणीतरी गमतीत बोललं असेल, किती दिवस तिकडे बसणार, चला या आमच्याकडे, असं कोणी नितीन गडकरी वगैरे यासारखे जे हसत खेळत बोलणारे थट्टा मस्करी करणारे भाजपचे नेते आहेत, नितीन गडकरी असं बोलू शकतात गमतीने, पण ते गमतीने असतं. अशा गोष्टी डंका पिटून ढिंडोरा पिटून होत नसतात. आणि ज्याला ऑफर आहे त्यानेच बोलायचं का? असेल ऑफर आणि त्यामध्ये किंचित जरी गांभीर्य असलं तरीही ती बाब गोपनीय ठेवली जाते. आणि एवढंच सगळं सांगायचं तर सुशील कुमार शिंदे यांनी समोरच्याचं नाव सांगून टाकायचं होतं. 2.5 दिवसांच्या सरकारविषयी गौप्यस्फोट करताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं नाव घेतलं नाही, पण शरद पवारांचा चेहरा समोर यावा म्हणून राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेता असा स्पष्ट उल्लेख केला होता. परत विचारल्यानंतर ते शरद पवारांचं फडणवीस नाव घेत नव्हते, पण सर्वोच्च नेता असं म्हणत होते. याचा अर्थ शरद पवार सोडून राष्ट्रवादीत तेव्हा कोणी सर्वोच्च नेता दुसरा नव्हता. आपण जेव्हा बडा नेता म्हणतो तेव्हा भाजपमध्ये आज 100पेक्षा अधिक बडे नेते आहेत. त्यामुळे हे सगळं स्वस्त फालतू प्रसिद्धी मिळवण्यासाठी का सुशील कुमार शिंदे लवकरच संजय राऊत यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहेत की रोज सकाळी उठायचं आणि काहीतरी एक पुडी सोडून द्यायची की मराठी माध्यमातल्या खोळ्याचारांनी त्यावर चरवीत चरवण दिवसभर करावं आणि आपापल्या चॅनेलची TRP गमवावी? त्या स्पर्धेत सुशील कुमार उतरलेत का?
की ते जितेंद्र आव्हाडांची स्पर्धा करायला बघतायत. खरंच हास्यास्पद वाटलं. आणि वाईट एवढ्यासाठी वाटलं की आपण ज्याला आपल्या नावडत्या पक्षात असूनसुद्धा सुशील आणि सुसंस्कृत मानत होतो, तो इतका बारगळला. वाईट त्याचं वाटतं मित्रांनो, वाईट त्याचं वाटतं. आणि अतिशय बॅलन्सवर मला वाटतं 2004 सुशील कुमार अचानक मुख्यमंत्री झाले. तुमच्या काय ते 2 का 4 मला वाटतं 2009 असेल, आठवत नाही. पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. मग ते हैदराबादला राज्यपाल म्हणून गेले. तिथून परत लोकसभेची निवडणूक लढवायला आले. केंद्रात जाऊन गृहमंत्री झाले. इतकी चढती कमान ज्या माणसाची आहे, मराठी किंवा राष्ट्रीय राजकारणातला जितेंद्र असं म्हणता येईल की अमिताभ बच्चन आणि कोण विनोद खन्ना यांच्या स्पर्धेत आपण उतरू शकत नाही. तर त्या स्पर्धेपासून दूर राहून ज्यांनी दीर्घकाळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असा जो जितेंद्र नावाचा अभिनेता आहे, सगळ्यांची गुडबुकमध्ये राहणं, नेमकी तशीच भूमिका महाराष्ट्राच्या आणि भारतीय राजकारणामध्ये सुशीलकुमार शिंदेंनी वठवलेली आहे. मग आत्ता या काळामध्ये हे सगळं बोलण्याची काय गरज आहे? स्वस्त प्रसिद्धी यापेक्षा अधिक काही नाही. किंवा एकतर शरद पवारांशी स्पर्धा आहे किंवा दुसरीकडे संजय राऊत यांच्याशी स्पर्धा करायला सुशील कुमारांनी कंबर कसली असंच म्हणता येईल. कारण एवढं हास्यास्पद वर्तन सुशील कुमार शिंदे यांच्याकडून आज तागायत झालेलं नाही. मला असं वाटतं की त्यांनी आपल्याच जवळजवळ 4-5 दशकाच्या राजकारणावर आणि राजकीय कारकिर्दीवर बोळा फिरवायचा निर्णय घेतला आहे. तो त्यांना लखलाभो. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.